जिजाऊ जय शिवराय. समस्त महाराष्ट्रवासियांना, समस्त मराठा कुणबी बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी आलो आहे आमच्या पुरातन पारंपरिक अशा आमच्या शेतीमध्ये. आज रविवारचा खास दिवस आणि या शेतीच्या सानिध्यात आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बांधवांनो, 3 जानेवारी ते 12 जानेवारीचा हा जो 10 दिवसांचा कालावधी आहे, या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये आम्ही आमच्या DNS कोचिंग क्लासेस, तसेच मराठा कुणबी नोंद सहाय्यक समिती, तसेच संभाजी ब्रिगेडतर्फे विविध असे सामाजिक सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक असे वेगवेगळे उपक्रम या मुद्दाम या 3 दिवसामध्ये घेत असतो. 3 जानेवारी सावित्रीबाई जयंती आणि आजची 4 तारीख माननीय युगपुरुष खेडेकर साहेबांचा आजचा हा वाढदिवस आहे, 76वा. आणि येणारे पुढचे जे प्रत्येक दिवशी 12 जानेवारीपर्यंत म्हणजे एकच वारी, ती म्हणजे 12 जानेवारी सिंदखेड राजा येथे समस्त मराठा कुणबी तसेच 18 पगड जातीतील बांधव जातात. आणि याचे साहजिकच प्रेरणास्थान म्हणजे आणि ज्यांनी सुरू केलेली आहे ही सिंदखेड राजा येथे असलेली वारी, ते म्हणजे आदरणीय शिवश्री खेडेकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आणि याच दरम्यान मी सांगितल्याप्रमाणे जवळपास आम्ही नियोजन करत असतो 10 दिवसाच्या वेगवेगळ्या आमच्या शैक्षणिक कार्यक्रमाचं, सामाजिक कार्यक्रमाचं. आणि त्या दरम्यान विविध उपक्रम आम्ही घेतो. आणि या परीक्षांचा काळ असतो, पोरांचा काळ पण फार जवळ परीक्षेचा, म्हणून अभ्यास या 10 दिवसामध्ये मुलांकडून स्टडी सर्कल असेल, वेगवेगळे उपक्रम असतील, सुंदररित्या आम्ही करून घेतो. बांधवांनो, विशेष सांगायचं म्हणजे की खेडेकर साहेब एक असं युगपुरुष असं नेतृत्व आहे, ज्यांनी की छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, तमाम मराठा बहुजन तसेच मुस्लिम बांधवांच्या घरामध्ये नेण्याचं काम केलेलं आहे. आणि मराठ्यांच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्ववंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो जाण्याचं एकमेव कारण ते म्हणजे युगपुरुष खेडेकर साहेब. आणि असेच अनेक संस्थापक, अनेक नेते असे आहेत जे की तरुणाईला वांगमार्गाला लावतात. त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ते गुन्ह्याच्या करायला प्रवृत्त करतात किंवा हिंसेचा मार्ग स्वीकारायला लावतात. परंतु युगपुरुष खेडेकर साहेबांनी तमाम या तरुणाईच्या हातामध्ये गोटे, तलवारी देण्यापेक्षा पुस्तकं हाती दिली. आणि आपण पुस्तक वाचल्याच्या नंतर आपलं मस्तक सशक्त होतं. आणि सशक्त झालेलं मस्तक कधीच कुणाला नतमस्तक होत नसतं. ही शिकवण खेडेकर साहेबांनी दिली.